आज 19/3/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हाला ह्या दुःखाच्या लोकातून सुखाच्या धाममध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत. धाम पवित्र स्थानाला म्हटले जाते. प्रश्न आहे, हा बेहदचा खेळ कोणत्या 2 शब्दांच्या आधारावर बनलेला आहे? उत्तर, वारसा आणि श्राप. बाबा सुखाचा वारसा देतात, रावण दुःखाचा श्राप देतो. ही बेहदची गोष्ट आहे. देवी देवता धर्माचे बाबांकडून वारसा घेतात. मग अर्ध्या कल्पानंतर रावण श्राप देतो. आता तुम्हा मुलांची स्मृती जागृत झाली आहे की आपण निराकारी दुनियेमध्ये राहत होतो व नंतर सुखाचा अभिनय केला. आपणच देवता, क्षत्रिय, वैश्य व शूद्र बनलो. आता ब्राह्मण बनून देवता बनतो. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. ही बेहदच्या बाबांची महिमा आहे. सर्वोच्च ते ईश्वरच आहेत हे तर सर्वच जाणतात. सर्वोच्च भगवंताचे मत सुद्धा जरूर उच्च असणार, म्हणून म्हटले जाते श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत. सर्व भक्ती करणारे त्यांची आठवण करतात. ते भगवंत आहेत, मग भगवती पण पाहिजे. पिता आहेत तर माता पण पाहिजे. एक लौकिक माता पिता आहेत आणि दुसरे पारलौकिक माता पिता आहेत. लौकिक असूनही जेव्हा कोणी दुःखी होतात तर पारलौकिकची आठवण करतात. आता तुमचा लौकिक संबंध पण आहे. पारलौकिक माता पिता तुम्हाला परलोकमध्ये घेऊन जातात. लौकिकला बंधन म्हणतात, ज्यामध्ये दुःख आहे. 2 परलोक आहेत. एक निराकारी लोक जिथे आत्मे राहतात आणि दुसरे साकारी लोक ज्याला सुखधाम म्हटले जाते. ते शांतीधाम आणि ते सुखधाम. बाबा येऊन ह्या दुःखाच्या लोकातून, ज्याला मृत्यूलोक किंवा पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हटले जाते, तर येथून आपल्याला घेऊन जातात. इथे सर्व पतित आहेत. पतित त्यांना म्हटले जाते जे विकारांमध्ये जातात. सतयुगामध्ये पावन संपूर्ण निर्विकारी राहतात. पहिले लक्ष्मी नारायणाची महिमा गात होते. स्वतःला विकारी समजत होते. लक्ष्मी नारायण महाराजा महाराणी पवित्र होते, तर प्रजेला सुद्धा पवित्रच म्हणतात. ते सुखधाम वैकुंठ आहे. नरकाला धाम म्हणत नाहीत. धाम पवित्रला म्हटले जाते. ही अपवित्र दुनिया आहे. भारत पहिले स्वर्ग होता, आता पतित भ्रष्टाचारी नरक आहे. आता सर्वांना सुखाच्या धाममध्ये घेऊन जायचे आहे, तर जरूर बाबांनाच यावे लागेल, जे येऊन मुलांना सुखी बनवतात. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. मुलं म्हणतात, बाबा सर्वप्रथम तुम्ही आम्हाला स्वर्गाचा वारसा दिला होता. अर्धा कल्प आम्ही स्वर्गामध्ये राहिलो. त्याला सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी म्हटले जाते. बाबा आठवण करवून देतात, 21 जन्म तुम्ही स्वर्गामध्ये राहिले. 8 जन्म सतयुगासाठी व 12 जन्म त्रेतासाठी. तर ह्या सर्व गोष्टी बाबाच समजावतात. ते म्हणतात, मुलांनो, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही. मीच तुम्हाला सर्व काही सांगतो. निराकार बाबा निराकार मुलांसोबत बोलतात. ते म्हणतात, ह्या साधारण देहाचा म्हणजे ब्रह्माच्या देहाचा आधार घेऊन मी तुम्हाला समजावतो. अर्धा कल्प तुम्ही अशोक वाटिकेमध्ये होते, मग तुम्ही शोक वाटिकेमध्ये येता. सुख पूर्ण होऊन आता दुःख आले आहे. वाम मार्ग म्हणजे नरक आहे. त्यामध्ये तुम्ही दुःख भोगता. मग बाबा येऊन रावण राज्यातून सोडवून रामराज्यामध्ये घेऊन जातात. तर अशा प्रकारे हा खेळ बनलेला आहे.
बाबा सुखाचा वारसा देतात, रावण दुःखाचा श्राप देतो. ही बेहदची गोष्ट आहे. आता बाबा तुम्हाला 21 जन्मांसाठी सुखाचा वारसा देतात. ईश्वर स्वर्गाचे रचयिता आहेत, तर स्वर्गाचा वारसा मिळायलाच हवा. वारसा आपण प्राप्त केला होता, मग मायाने अर्धा कल्प श्राप दिला. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. ह्या चक्राचा कधीच शेवट होत नाही. मग वारसा देण्यासाठी बाबांना वापस जरूर यावे लागते. आता बाबा आले आहेत. ते जाणतात की वारसा तेच घेणार ज्यांनी कल्पापूर्वी घेतला होता. देवी देवता धर्माशिवाय दुसरे कोणीही वारसा घेऊ शकत नाहीत. पहिले ब्राह्मण बनल्याशिवाय देवता बनू शकत नाहीत. आधी आपण आत्मे निराकारी दुनियेमध्ये राहणारे होतो. नंतर सुखाचा अभिनय करण्यासाठी इथे आलो. आपणच देवता बनणार व नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनणार. आपणच ह्या वर्णांमध्ये येतो. आता जे ब्राह्मण बनले आहेत ते स्वतःला ब्रह्मा कुमार कुमारी म्हणतात. ते समजतात की आपण भाऊ बहीण बनलो आहोत. मग विकारी दृष्टी राहू शकत नाही. ते जाणतात की आपण पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनणार. बाबा आणि स्वर्गाची आठवण करतात आणि हा एक जन्म ते पवित्र राहतात. हा मृत्यूलोक आहे. आता हा मुर्दाबाद होऊन अमरलोक जिंदाबाद होणार आहे. तिथे 5 विकार नसतात. आता हे रावण राज्य नष्ट होणार आहे. सतयुग त्रेताला रामराज्य व द्वापर कलियुगला रावण राज्य म्हटले जाते. तो भारत हिऱ्यासारखा होता आणि आता तोच कवडीसारखा बनला आहे. आता बाबा सांगतात, तुम्हाला हिऱ्यासारखा जन्म देण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही माझ्या श्रीमताप्रमाणे चाला, नाही तर तुम्ही स्वर्गाचे सुख पाहू शकणार नाही. स्वर्गामध्ये दुःखाचे नाव नसते. दुसरे कोणते खंड पण राहत नाहीत. भारतच मुख्यतः प्राचीन खंड आहे. फक्त देवी देवतांचेच तिथे राज्य होते, त्यामुळे त्याला स्वर्ग म्हटले जाते. अर्धा कल्प तुम्ही स्वर्गाचे सुख भोगले, मग रावण राज्य सुरू होते. सतयुगाला शिवालय म्हटले जाते. शिवबाबांनीच ते स्थापन केले आहे. शिवबाबा ब्रह्माद्वारे स्वर्गाची स्थापना आणि शंकराद्वारे नरकाचा विनाश करतात. जे स्थापना करतात तेच स्वर्गाची पालना सुद्धा करतात आणि तेच विष्णुपुरीचे मालक पण बनतात. शिवबाबा शूद्रापासून ब्राह्मण बनवतात. ह्यावेळी तुमचा ब्राह्मण वर्ण आहे व नंतर देवता वर्णाचे बनणार. आता तुम्ही ईश्वराद्वारे ब्राह्मण वर्णामध्ये आले आहात. मग तुम्ही ईश्वरीय वर्णामध्ये बाबांसोबत परमधामध्ये राहणार. मग त्यानंतर तेथून देवता वर्णामध्ये येणार. सतयुगामध्ये एक देवतांचेच राज्य होते. त्यावेळी दुसरा कोणताच खंड नव्हता. त्यानंतर इस्लामी, बौद्धी इत्यादी येतात. आता तुम्ही पांडव योग बळाने 5 विकारांवर विजय प्राप्त करून जगतजीत विश्वाचे मालक बनता. लक्ष्मी नारायण सूर्यवंशी स्वर्गाचे मालक होते. त्यांना सुद्धा संगमयुगातच बाबांकडून वारसा मिळाला आहे. संगमयुग ब्राह्मणांचे आहे. जे ब्राह्मण बनत नाहीत ते कलियुगामध्येच आहेत. बाबा तुम्हाला वैशालयातून काढून शिवालयामध्ये घेऊन जातात. आता तुम्ही ब्रह्माची मुलं ब्रह्मा कुमार ब्रह्माकुमारी आहात. तुम्ही भाऊ बहीण बनल्यामुळे कधीच विकारी बनू शकत नाही. हां, गृहस्थ व्यवहारात तर राहायचे आहे, परंतु विकारांमध्ये जायचे नाही, म्हणजे विकारांच्या अधीन व्हायचे नाही. ह्या रावण राज्यामध्ये राहून कमळ फुलासारखे पवित्र बनायचे आहे. मग हा प्रश्न निर्माणच होत नाही की सृष्टी कशी वाढणार. बाबांचा आदेश आहे, मी पवित्र दुनिया बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही हा शेवटचा जन्म पवित्र बना, तर तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनणार. ह्यावरच अबलांवर अत्याचार होतात. रुद्रज्ञान यज्ञामध्ये असुरांचे विघ्न सुद्धा पडतात. बाबा म्हणतात,
श्रीमतावर चालल्यावरच तुम्ही श्रेष्ठ बनणार. एवढा वेळ तुम्ही आसुरी मतावर म्हणजे 5 भूतांच्या मतावर चालत होते. मी आत्मा आहे, मला ह्या देहाद्वारे अभिनय करायचा आहे हे कोणीच जाणत नव्हते. आत्मा शालिग्रामलाच म्हणतात. शालिग्राम सुद्धा काही एवढे मोठे नसतात. परमात्मा सुद्धा एवढे मोठे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा ताऱ्यासारखे आहेत. आत्म्यामध्ये संपूर्ण अभिनय भरलेला आहे. आत्मा म्हणते, मी अभिनय करण्यासाठी एक देह सोडून दुसरा धारण करते. श्री नारायणाची आत्मा म्हणते की मी श्री नारायणाचे रूप धारण करून एवढे जन्म राज्य केले. आत्म्यामध्येच संपूर्ण अविनाशी अभिनय भरलेला आहे. ह्यालाच ईश्वर पित्याचे ज्ञान म्हटले जाते. भगवानुवाच, आध्यात्मिक पिता आत्म्यांना शिकवतात. कुणीही मनुष्य शिकवत नाहीत. हे बेहदचे बाबाच शिकवतात. तर हे चक्र कसे फिरते? हे सृष्टीचक्र आणि रचयिता किंवा रचनेचे ज्ञान कोणीही मनुष्य जाणत नाहीत. आता तुम्ही शिवालय सतयुगामध्ये राज्य करण्यास लायक बनता. भारत जेव्हा लायक होता तेव्हा खूप हुशार होता. आता बाबा पुन्हा हिऱ्यासारखे बनवण्यासाठी आले आहेत, तर त्यांच्या श्रीमताप्रमाणे चालले पाहिजे. रावण मत तुम्हाला कवडीसारखे बनवते. तुम्ही जाणता की ह्या दुनियेचे आयुष्य 5000 वर्ष आहे. यामध्येच जुने आणि नवे सर्व बनते. सतयुग त्रेता नवीन दुनिया आणि द्वापर कलियुग जुनी दुनिया आहे. बाबा परत दैवी दुनियेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. तुम्ही आत्मे पूर्ण 84 जन्म घेता. आत्माच ह्या कर्मेंद्रियाद्वारे बोलते आणि ऐकते. एक जुना देह सोडून नवा धारण करते. आत्म्यांना बाबांनी हे ज्ञान दिले आहे की आपण बाबांसोबत आधी गोड घरामध्ये म्हणजे परमधाममध्ये राहत होतो. त्यानंतर आपणच देवता, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र बनलो आहोत. आता हा आपला शेवटचा जन्म आहे. आपण ब्राह्मण स्वर्गाचा वारसा घेऊन देवता बनून नवा देह धारण करणार. असे हे चक्र बुद्धीमध्ये फिरले पाहिजे. पवित्र राहिल्याने तुम्ही स्वर्गाचे चक्रवर्ती महाराजा बनणार. ही गोष्ट त्यांच्याच बुद्धीमध्ये येईल जे कल्पापूर्वीप्रमाणे बनले होते. नाही तर बुद्धीमध्ये येणारच नाही. दुनियेच्या इतिहास भूगोलाला समजून घ्यायचे आहे. काही जण तर जाणून सुद्धा हे शिक्षण सोडून देतात. स्वर्गामध्ये तर येतीलच, परंतु योगी बनून विकर्म विनाश केले नाही तर दंड भोगावा लागेल. स्वर्गामध्ये येतील, परंतु प्रजेमध्ये सुद्धा कमी पद प्राप्त करतील. स्वर्गामध्ये सर्वप्रथम पावन महाराजा महाराणी होते. तेच नंतर पतित राजा राणी बनले. आता तर ते सुद्धा राजा राणी नाहीत. परत आता बाबाद्वारे पावन राजा राणी बनतात. हे ईश्वरीय ज्ञान निराकार बाबाच शिकवतात. हे साकारमध्ये ब्रह्मा सुद्धा त्या निराकारकडूनच ऐकतात. निराकार बाबा शिकवतात. ह्या ज्ञानाद्वारे मनुष्यापासून देवता बनतात. ही ब्रह्माची आत्मा सुद्धा शिकते. मुलांची आत्मा पण शिकते. चांगले किंवा वाईट संस्कार आत्म्यामध्येच असतात. चांगले संस्कार असल्यामुळे चांगल्या घरामध्ये ते जन्म घेतात. शिकता शिकता मग ज्ञानसुद्धा सोडून देतात. माया स्वतःकडे ओढून घेते. एकीकडे रावणाचे मत आहे व दुसरीकडे रामाचे मत आहे. ह्या शेवटच्या जन्मामध्ये रामाच्या मतावर चालायचे आहे. रावणाचा विजय झाल्यामुळे कधी त्या बाजूला निघून जातात आणि मग रामाचे शत्रू बनतात. त्यांच्यासाठी खूप मोठा दंड आहे. तुम्ही रामाची शरण घेतली होती, मग जर निंदक बनून रावणाचे शरण घेतली तर रामाची निंदा करणार. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की बरोबर रामराज्य आणि रावण राज्याचा हा खेळ बनलेला आहे. सतयुग सतोप्रधान, त्रेता सतो, मग द्वापर रजो आणि कलियुगामध्ये तमो बनतात.
तुम्ही आता सतप्रधान बनत आहात. बाबा येऊन तुम्हाला सतप्रधान बनवतात. मग 16 कलानंतर 14 कलेमध्ये यायचे आहे व नंतर रावणाच्या संगतीमध्ये कला अजूनच कमी होऊन जातात. आता कलियुगामध्ये कोणतीच कला नाही. सर्वजण म्हणतात आम्ही पतित भ्रष्टाचारी आहोत. पतित दुनियेचा आता विनाश होणार आहे व पावन दुनियेची स्थापना होत आहे. बेहदचे बाबा मुलांना जाणू शकतात. आता तुम्ही भगवंताच्या घरामध्ये बसले आहात. तुम्ही ब्राह्मणी मग देवता बनणार व त्यानंतर क्षत्रिय वैश्य शूद्र असे हे चक्र आहे. तुम्ही ब्राह्मणच चक्रवर्ती आहात. राजयोग शिकून ज्ञानाची धारणा केल्याने चक्रवर्ती राजाराणी बनणार, तर पुरुषार्थ करून स्वर्गामध्ये उच्चपद प्राप्त करायचे आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ह्या शेवटच्या जन्मामध्ये रामाच्या मतावर चालायचे आहे. कधीही रामाची शरण सोडून रावणाच्या शरणमध्ये जाऊन बाबांची निंदा करायची नाही. दुसरा सारांश, दंड भोगण्यापासून सुटण्यासाठी योगी बनून विकर्म विनाश करायचे आहेत. पवित्र दुनियेमध्ये जाण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. आजचे वरदान आहे, बेहदच्या अधिकाराला स्मृतीमध्ये ठेवून संपूर्णतेची प्राप्ती करणारे मास्टर रचयिता भव. विस्तार आहे, संगम युगावर तुम्हा मुलांना वारसा पण प्राप्त आहे. शिक्षणाच्या आधारावर प्राप्तीसुद्धा आहे आणि वरदानसुद्धा मिळत आहेत. तिन्ही संबंधांनी ह्या अधिकाराच्या आठवणीमध्ये राहून प्रत्येक पाऊल उचलत राहा. आता वेळ, प्रकृती आणि माया निरोप घेण्यासाठी वाट पाहत आहे. फक्त तुम्ही मास्टर रचयिता मुलं संपूर्णतेला प्राप्त करा, म्हणजे संपूर्णतेच्या शुभेच्छा साजरे करा, तर ती निरोप घेईल. ज्ञानाच्या आरशामध्ये पहा की जर ह्यावेळी विनाश झाला तर मी काय बनणार. आजचे बोधवाक्य आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक कर्मामध्ये समतोल ठेवा, तर सर्वांचे आशीर्वाद स्वतःच प्राप्त होतील. ओम शांती.